फेसबुकवर बोलानी संधी, अहिराणी भाषिक आणि अहिराणी भाषा यामुळे भेटणी म्हणून मी समदासना आभारी आहे. अहिराणी भाषा नाही वाढ व्हावानी करता मी 20-25 वर्ष पहिन मैदानमा उतरेल से. पहिली लढाई गाव शिवना माध्यमथीन मी सुरू करी. गाव शिवना माध्यममाईन मी अहिराणीमा लिखणार बराच साहित्यिकसनी एक पिढी तयार करी. साधारणपणे 2 वर्ष मी गाव शिव चालवू शकू. त्यानंतर 2-3 वार्षिक अंक काढात, साधारण 11 अंक मी काढात. पण पुढे हाई त्रैमासिक चालवणं आर्थिकदृष्ट्या जड पडू लागणं आणि साधारण आपला लोकसनी एक मानसिकता शे की अशा पद्धतीनं ज्या काही नियतकालिके आहेत त्यासले जाहिराती भेटतीच नाही आणि जाहिराती भेटानी करता पुढारीसने हांजी करणं हाही म्हणा रक्तामा नाही. कोणापुढे झुकीसनी जर एखादं काम करता येस होई तर ते काम करो अशी म्हणी मानसिकता नाही. नारायण सुर्वेने एक कविता आहे, आकाशाच्या मुद्रेवर मी अवलंबून राहिलो नाही आणि सहज कुणाला सलाम करणे मला जमले नाही. या पद्धतीने मी जीवन जगलो आणि साधारण राजकारणी पुढारी स्वातंत्र्य भेटानंतर जी त्यासनी आपला देशनी पडझड करी, ती पडझडमुळे मना आत्मानी तडफड वस काय करो आणि काय नाही. एक साहित्यिक माणूस काय करी, तो लेखणी उचली, कागदवर लिखी आणि तो विचार समाजना पुढे मांडी. तो विचार समजी लेवानी क्षमता समाजमा पाहिजे, माणसेसमा पाहिजे. वाचन संस्कृती कमी होई राहिली असा नियतकालिकसनं स्वागत हाई सुरुवातले लोक टाया वाजीसनी करतस, परंतु कोणी बी वर्गणीदार व्हावाले सहसा तयार होतच नाही. वहिनात ते पैसा टाईमवर देतच नाही आणि पहिला वरीसले दिनात ते दुसरा वरीसले त्या वर्गणीदार होतच नाही. मग मी विचार करा की आपला अहिराणीना विचार, आपली अहिराणीनी जी काही चळवळ शे ती लोकसपर्यंत पुस्तकेसना माध्यमतीन जावाले पाहिजे. साहित्य बरंच लिखेल शे पण ते गाव शिवना 10-11 अंकसमा मावणं नाही. विचार करा आणि एक 12-12 योग आपला नशीबमा येवावशे असा विचार मी करा. त्या विचारनी मला एक प्रेरणा दिनी आणि मी 12 पुस्तके लिखात. त्या 12 पुस्तके म्हणजे फक्त एकच तो फॉर्म्युला नाही आहे. त्यामा कविता आहेत, त्यामा कथा आहेत, त्यामा नाटक आहे, ललित लेख आहेत. म्हणजे मी साधारणपणे साहित्याना प्रत्येक प्रकार हाताळाना प्रयत्न करेल. सुनीता पाटील स्वागत, राकेश निकुम तुमनं बी स्वागत आणि ज्या मला लाईक दिला ना त्या सगळ्यांना मी स्वागत करस. तर त्या 12 पुस्तकेसना 12-12ले मी 12 साहित्यिक बोलावात. 12 साहित्यिकसना हा 12 पुस्तकेसनं मी प्रकाशन कर. त्या 12 पुस्तकेसनं स्वागत फार मोठं होईनं. त्या 12 पुस्तकसनी दखल निमका रेकॉर्डमा होईनी. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमा त्या 12 पुस्तकेसनी दखल लिनी आणि तसं एक प्रमाणपत्र माले
त्या संस्थामार्फत भेटेल शे. आणि या लिंकवा रेकॉर्डमुळे ऐराणीमा एक एक मोठं नाव आहे ना. रोहित भारती स्वागत. मोहनदास भामरे बापू तुमनं बी स्वागत. त्या मी या 12 पुस्तकेसमा ज्या म्हणे अर्पण पत्रिका आहेत त्या अर्पण पत्रिका अशोक शिंदे तुमनं बी स्वागत. या अर्पण पत्रिकासवरतीनंच तुमले समजे जाईल की मन जीवन जगानं तत्वज्ञान काय आहे. एक पुस्तकनी अर्पण पत्रिका आहे माय नावना आभायले. दुसरी अर्पण पत्रिका आहे मायना इथलीच माया लावणार आमनी शेजारीन काकुले. तिसरी अर्पण पत्रिका आहे घामना सुगंध मागे टाकी जाणारा मना माय बापतले. चौथी अर्पण पत्रिका आहे मंगळसूत्रानं खरं खरं मोल समजणारी मनी अस्तुरीले. सामान्य माणूसले किंमत देणारा आणि त्यासमास देव दखणारा राजकारणीसले. खराना प्रचार करणार असले आणि ज्या खोटंच बोलतच नाही त्या समजासले. दसरा ड्रायव्हर दिलवाला आणि फुलवाला यसले या मना आयुष्यामा भेटेल 3 माणसे यसनी. माले मी अशी अवस्थामा होतो की त्यावेळी मी जगू शकावणी होतो. यसनी माले आधार दिले. शेतकरीना कपायवरना घामले आणि त्या घामना तिरत पेणारा त्यांना वावरणी काही माटिले. हयातीभर मायबापसना उपकारनी कदर करणारा आणि त्यासनी सेवा करणारा दुनियामाना समदा आंडोर असले. अशा अर्पण पत्रिका मी मना पुस्तकेतले दिले. त्यावरती तुम्ही समजू शकतास की मनी जीवन जगानी धारणा काय आहे, मनी जीवन जगानी प्रेरणा काय आहे, मला जीवन तत्वज्ञान काय आहे. म्हणजे बऱ्याच कविता दुयानं एक साप्ताहिक आहे एकला चालो रे. त्यामा साधारणपणे 6-7 वर्ष येलेत. म्हणजे साधारण दरवर्षीने जर 50 कविता धऱ्या त्या अशा 300-350 कविता त्या आपला एकला चालो रे गोपी दादा लांडगे संपादक आहेत त्यासनी या कविता दूरवर पोहोचाड्यात. त्याबद्दल त्या बी मना या ऐराणीनं योगदानमा त्यासनं बी सहभाग आहे. भरत विठ्ठल पाटील यासनं पण स्वागत. सुनीता पाटील तुमनं बी स्वागत. लोकमतमा ऐराणी बोवी आठवावी असं एक सदर 2014 वर्षभर चालणार. त्या सदरनी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामा मन नाव एक ऐराणी भाषिक साहित्यिक म्हणून दूरवर पोहोचाडं. त्या लोकमतना बी मी आभारी आहे. एकला चलोरेने मी आभारी आहे. गावशिव मी पुढे चालवू शकलो नाही म्हणून मी तुम्हाला सगळ्यासना रोसले पात्र आहे. त्यानंतर माले ऐराणी भाषाना एक प्रचंड अभिमानी. तसं दख ते मन पहिलं जे पुस्तक आहे पहिलं पुस्तक ऐराणीनं नाही आहे. दुसरं पुस्तक ऐराणीने पहिलं पुस्तक मन द बेस्ट इंग्लिश ग्रामर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने गेले डोकावर धरीने नाचणार असं एक ग्रामरनं पुस्तक आहे. ते 1997 साली 20 जानेवारीला प्रकाशित होईनं. दुसरं पुस्तक मराठी मानं आहे कष्टाची भाकर कविता संग्रह आहे. तो 2001 प्रकाशित होईना. आणि त्यानंतर जवळजवळ 12 वर्षांना जो काय घ्या त्या 12 वर्षांना काय नाही मी 12 पुस्तके लिखात आणि 12 त्या पुस्तके मी प्रकाशित करा. भाषा तसं दखाली घे ते ईश्वरी माणूस नश्वरी. माणूसले प्रत्येक माणूसले आपली भाषाना आपली माय बोलीना आपली मायना आपली जन्मभूमीना प्रचंड असा अभिमान पाहिजे. मी तसा शेतकरी आणि शेतमजूरना पोरगा आहे. शेतकरी आणि शेतमजूर या मनात देव आहेत. त्यासना घाम आई म्हणी पूजा आहे. एक दावणं आई वारं घोंगायनं आणि कवितानी बी आपलं सैरबीर धावणं बंद कर नाही. लोक विचारतस कार वो हाई कशी काय सुचस तुले. सुचस नाही अंगमा वारं जे असते प्रतिभानं बघत निघत बस वारं उनका शब्दसना ढोलक्या तोनक्या वाजाले लागे जातस आणि शब्दसना पाऊस कागदेश्वर पडतस. नाहीतरी साहित्य म्हणजे काय समाजना आरसाच ना दिसस ते लिखस जगस ते लिखस. फुकटनं खाणार असले ऐदी जीवन दकीसनी मनमा भडका उठस. परीट घडीना डगला घालतस कोटानाटा आश्वासने देतस. खडकून काम न करता इंडिका मार्शमा फिरतस आणि मना शेतकरी बाप भाऊ डिकरा वडांगले खोकरा लाई सरकार दरबारल्या चक्रा मारी माटीमोल होतस. तरी त्यासनाकडे कोणी दकस नाही का दकतस नाही. देश शेतकरीसना देशवर राज करणारसना पोरे शेतकरीसना तरी बी का शेतकरीसना विचार करतच नाही. कारण हाई ते नाही. अहो शेतकरी माती माईंवर उठणार ते आपलं कसं होईल. अहो धाक त्यासना मनमाशे
शेतकरीनी गरिबी दूर होईली ते आपलं कसं होई, तो शाना होईना ते आपलं कसं होई, त्याला खितपत ठेवामा यासनी खुर्ची शाबूत राहावचे, त्याला येडं बनावामा यासले मात चढावचे, यासले विवेक विवेक काही नाही. अरे या विचारच करतच नाही. सुनीता पाटील परत अभिनंदन, भरत विठ्ठल पाटील अभिनंदन. विचारच करत नाही. या निगरगट्टच आहेत, मठ्ठच आहेत, गलेलट्टच आहेत. या फक्त शरीरना पैलवानशे आहेत, बुद्धीना दुष्काळशे आहेत ना डोकामा म्हणून या पुढारी होईनात. तरी शेतकरीसना दिन बदलाव नाही, ते अधिकारी होईनात तरी शेतकरीसना दिन बदलाव नाहीत. त्यासने एकजूट व्हावशे, हे चित्र बदलाव नाही, पण ती एकजूटले बी सनी लागेल शे. त्यासले जागे करानी करता आत्मा ती तुटस, मनमा लावा फसफसत, ज्वालामुखी डोकं वर काढत, उपाय सापडस नाही. तवाई शब्दसना लावा वाट काढीसनी कागदेसवर उतरस, आणि मनी कविताना जलम वस. तो बी आग माईन, उंडायाना गरम फपुटा बाईन. कविता नुसती गोंजारच नाही, जगानं बय देस. कविता म्हणजे फक्त लय नाही, ते अन्यायले माटीमा गाडणारं बय शे. आत्मामानं उकळतं पाणी जवळ कागदवर उतरस, तवय मनी कविता बायस धरस. नुसत्या सुकण्या 4 गोष्टी म्हणजे कविता नाही. 4 क्लास 1 अधिकारीसनी माय वृद्धाश्रमात तुकडा तोडस, तवय कविता डोया लाईनी बसस नाही. कविता ती मायने आत्मानी तडफडशे, फडफडशे. काल दिन काय होती घरनी मालकीन, आज काय होईनी रस्त्यावरनी भिकारीन. मायने अशी फरफट नियती मायले डसणारी संस्कृतीले माफ करी का. त्या नीच आंडोरसले मायना त्यागना इसरच कसा पडस. हाई मायनं चित्र कवीने रेखावटवते, आणखी कोण पैदा व्हावशे. मी 60 वर्षना म्हातारा घरमा बन्नू पोतारा, हाई मननी समाजनं चित्र छे. माले फोन येतस, अरे रे रामदास तुनी हालत दकीसनी आमली क्यू येस. मी म्हणस, अरे माले तुमना बुद्धीनी क्यू येस. हाई मननी समाजनं चित्र छे. ते दखस नाही रवी, ते दखस कवी. तवय त्या म्हणतस असं शे का, सांगा दुनियाले काय काय समजारशात. माय ती वृद्धाश्रमा वरिसमा तिना 4 आंडोर क्लास 1 अधिकारी तिना जन्म दिले वृद्धाश्रमा येतोस. तठे बठासले गोडदोड खा वाटतस, पेढा वाटतस. वृद्धाश्रमना चालकले जाताना 10,000 रुपये देतस. आणि मग वृद्धाश्रमाने बाया त्या माईला सांगतेस, माडी तू कितली भाग्यवान शे. ती माडी सांगस, तुम्ही स्वतःना म्हणले विचार का मी भाग्यवान शे का दुर्दैवी शे. दूर कोठेतरी 2 देव आपसमा चर्चा करी राहतात. आपले बी माय राहते ते कितलं बरं होतं. ती मायना कानवर संवाद घ्या. ती म्हणस, अरे भाऊसोन बरं शे तुमले माय नाही शेते, नाही ते तिले बी असंच वृद्धाश्रमा तुकडा तोडना पडतात. अशी शे मायने हालत. जरी कवी यशवंतने लिखेल होई, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, तो भिकारी नाही, त्याला बी माय राहती, तिले बी वृद्धाश्रमा येणं पडतं. अशी मायने अवस्था आहे. 2 आंडोर, दोन्ही मास्तर, दोन्ही ववा मास्तरनी, दोन्हीसने न्याऱ्या न्याऱ्या माड्या. आणि माय गावना बाहेरनी झोपडीमा राहस. आणि जवळ ती मरस, तिले उशी नाही, तिले मांडी नाही, तिले तोंडमा टाकाले पाणी नाही. मग यासले कोणीतरी पयत जास आणि सांगतस, गुरुजी तुमनी माय मरी गई. तवय या 6 महिने निघतस रडत रडत रडत, तोंड जोडतेस सुना आणि मग तटे येतेस. पण आता काय उपयोग. यसनी माडीले जर यसनी पोस नाही ती माडी काय कामनी. अशी मायनी अवस्था दकीसनी. जर आपलं साहित्य, आपली कविता जन्म लेवावणी, ते मग त्यांना काय उपयोग आहे. नीट विचार करा. जे आपला जीवनना मूलभूत आधार शेत त्यासलेच काबत वस्तरास. अन्नदाता शेतकरी, जन्मदाता मायबाप यसलेच काब इथला तरास. का जो गडावस त्यासलेच चक्काचूर करो, जो जगाडस त्यालेच माटीमा गाडो, जी माय बराडस तिलेच रडावो. मयूर राजपूत धन्यवाद. मोहन पाटील धन्यवाद. जो अन्न वस्त्र निवारा देस ते त्या शेतकरीलेच वारावर सोडो. इले संस्कृती म्हणशात का, याले शिक्षण म्हणशात का. दुर्बल्य आधार म्हणजे संस्कृती. दुसऱ्याने येदना देखील रडसचे शिक्षण. जे शिक्षण जी संस्कृती माय बापातली दूर लोटस अन्नदाताले नाही पुदस, त्या कुचकामी शेत असं नाही का तुमले वाटस. वही ते मग भले काबं पडस नाही, समजस काबं नाही. ज्यासने पूजा बांधी त्यासलेच पायना खाली कुस करो. हाई समद भयान चित्र म्हणा. कविता कुंचलाना आशयना विषयच. नुसती कलाना साहित्यानं कवच राहणं म्हणजे माणूस मोठा वच नाही. तो माणूस मनीसनी बी मोठा पाहिजे. तो नम्र निगर्वी निर्गुण निराकार पाहिजे. तो सज्जन पाहिजे, त्यांना आचरण शुद्ध पाहिजे. तो सामान्य माणूसना आदर्श पाहिजे. नुसता 4 पुस्तके लिखात मनुष्यनी माणूस मोठा वच नाही. तो सामान्य माणूसना आदर्श पाहिजे. लिखणं ही काही मोठेपणनं लक्षण नाही. मोठेपण म्हणजे आत्मानं शुद्धीकरण. साहित्य म्हणजे माणुसकीले दाटी येईल गैवर, विकृतीले हद्दपार करस ते साहित्य. मोठेपण म्हणजे विचारसना इकारस्वरना विजय.
साहित्य म्हणजे माणूस केले दाटी येल गैवर. साहित्य हा एक वैचारिक क्रांतीचे. साहित्य हा एक वैचारिक क्रांतीचे एक विवेकनी वाटचे अंधारले चिरणारी उद्या आणि रेषा म्हणजे साहित्य म्हणजे भुक्यानी भाकर आहे. विषाना अमृत निराधार दुर्बल्य आधार देश ते साहित्य. पांग्याना पाय बनस ते साहित्य. छोट्याना हात बनस ते साहित्य. अंध्यानी नजर आणि बैऱ्याना गजर बनस ते साहित्य. मूग बदसनी वाचा आणि आवाज बनस ते साहित्य. दुसरासना हक्क हिस्सावस त्याला साहित्य म्हणशात का? दुसरासना घाम लुटस त्याला साहित्य म्हणशात का? भ्रष्टाचारमा देश बर्बाद करणार असले साहित्य समजस असं तुमले वाटस का? शिरीषनी छातीमानी कै भगतसिंगनी येदना ज्यातले समजस त्यातले साहित्य समजस. साहित्य समजाले मायनं काहीच लागस. साहित्य समजाले शेतकरीना कपायवरना घाम समजी लेना पडस. साहित्यिक लिखस म्हणजे काय करस? फत्तरले पाना पडस. कुरुताले सौंदर्य बाल करस. वांजुटीले वाचल्याना पादर पडस. म्हणून मन तुमने सांग नसे लिखा. आकाश तुम नसे धरती तुम नसे माणूस तुम नसे. माणूस वजा करीसनी लिखू नका. देव बनू नका अहंकार वाढस. मी लिखस म्हणजे मी खूप मोठा शे हाऊ भरम खोटा शे. सुनील माली धन्यवाद. सागर बागुल धन्यवाद. सागर बागुल धन्यवाद. देव बनू नका अहंकार वाढस. मी लिखस म्हणजे मी खूप मोठा शे भरम खोटा शे. आपण काहीच नाही जग खूप मोठं शे तठी आपलाचे करोडो लोक मोठा शे. त्यासना पुढे आपण क्षुद्र कंस येतस. जो दुसरासले मोठा समजस तो साहित्यिक तो माणूस. दानव बनू नका वसुत्व वाढस. माणूस देव बी नाही आणि दानव बी नाही तो नुसता माणूस आहे. म्हणून मी तुमले हात जोडीसनी सांगस माणूस बना. माणूस सुंदर जीवनना आरसाशे. माणूस गौतम बुद्धांनी कारुण्याना वारसाशे. माणूस गांधी अहिंसाना वसाशे. हरिश्चंद्रनी सत्यानी कसोटी शे. माणूस साने गुरुजीनी प्रेम धर्मनी साधना शे. सावित्रीना ज्ञान ज्योतना प्रकाश शे. माणूस काय नाही. माणूस त्याग शे. माणूस प्रकाश शे. माणूस विचार शे. माणूस संस्कार शे. माणूस आचार शे संयम शे. माणूस एकलव्यानं बलिदान शे. कर्णानं मरणदान शे. माणूस कुंतीना आत्मानी तडफ शे. क्रौंचवदना कारुण्यानी तैमय शे. माणूस शे मनीषनी त्यांना देव दानव सर्व वचक शे. देवले दुखणं पडत त्यांनी भक्तीना पुढे आणि दानवले वाकणं पडस त्यांनी शक्तीना पुढे. म्हणून माणूस बना. माणूस बनीसनी माणूसनंच गाणं म्हणा. ज्याले माणूस समजस तोच माणूस वस. ज्याले माणूस नाही समजस तो कसा बरे होई माणूस. आणि ज्याले माणूस समजस मी ते असं सांगस की जर माणूस समजस व्हावं नाही ते तुम्ही लेखनीले तुम्ही कविताले तुमनं लेखनले तुमनं विचारसले तुमनं साहित्याले काही किंमत नाही. आपण जटे राहतस ती माटीनं नाव उज्ज्वल करानी ताकद त्या साहित्यामा रास. ती भूमी तुमना नावथीन वैखावले पाहिजे. अरे अमुक अमुकनं गाव शे. अरे ढमुक ढमुकनं गाव शे. पण तुमनं नाव देतास जर कपायवर त्यासने गावना लोकसने कपायवर आळ्या चढती होतीन तर तुमना साहित्याले तुमना जगनाले काही किंमत नाही. साहित्यिक भाऊ आणि बहिणी सोन साहित्यिक हाऊ शब्द प्रभू शे. शब्द पूजक शे. मनीषनी भाषा तुमले प्रसन्न शे. तुमने शब्द प्रतिपाले ती वरदान शे. भाषा म्हणजे तुमनं जीवन स्वभाव आहे. तुमनं व्यक्त व्हावं एक मोठं माध्यम आहे. तुमना संवादना पूल. भाषा यज्ञाना ओंकार शे. भाषा सरस्वती शे. भाषा अन्यायनी वाचा शे. क्रांतीना एल्गार शे. दबलेल्या माणूसना मुक्त उसासा शे. भाषा कोणी गुलाम शे का? भाषा तुरुंगमा कैद रास का? भाषा कोणा दावाले बांधेल रास का? ती बटीक नाही सम्राज्ञी शे. ती खूप मंडूक नाही विश्वव्यापी शे. पंचमहाभूतेश्वर सत्ता गाजवणारी महाशक्ती म्हणजे भाषा. गाडीना खाली चालणारा कुत्राले वाटत मी गाडी ओढस हाऊ त्यांना भरम शे. 2-4 पुस्तकासना धनीधर वाटस होई की मी म्हणजे भाषा शे. ते त्यांना नश्वर अहंकार शे. माणूस नश्वर शे. भाषा ईश्वर शे. उजाय देणारी ज्योत बलिदान करत आई श्रे समय नाही शे का? अरे भल्या माणसा भाषा तुना ठेंगू पडले उंची देणारा ईश्वर दत्त वर्षे. शिवभक्त आकाश खैरनार धन्यवाद. भाषा शे म्हणून शब्द शेत म्हणून तू शे. तू ते नुसता एक शूद्र कण शे. तू कोठे कोणी खिचगंतीमा शे. हां तू विश्वव्यापी शे होऊ शकत जवळ तुला साहित्याना कणा माणूस होई. माणूस वजा करा म्हणजे तू नुसती राख शे. ऐराणीना जागर व्हावं लागणार उत्सव व्हावं लागणार. हा एक चांगली गोष्ट शे आनंदी गोष्ट शे. ऐराणीने उत्पत्ती कशी होईनी तिनं जलाम कसं होईना. हा च्युइंगम तुम्ही कितला दिन सगळ्यात बसशात. ती आपली मातृभाषाशी आई गोट खोटी शे का? ती आपली मायनी भाषाशी आई गोट खोटी शे का? ती आपला बापनी भाषाशी आई गोट खोटी शे का? ती आपला आंधळा पदरानी भाषाशी. ती आपली कानबाईनी भाषाशी. ती आपली गौराईनी भाषाशी. ती आपली संस्कृतीनी भाषाशी. तिना पुढे अमृतनी काय विषा. ती इतली गोडशे की तिना पुढे गुई साखरनी काय विषा. तिले पुरणपोळीनी चवशे. तिले ताकना कालानी चवशे. तिले मायना वटसमाना अंगाई गीत न संगीत शे. ती मायना काहीच भाषा शे. म्हणून आपले तिना अभिमान शे. ती आपला धाकलपणना दोस्तसनी भाषा शे. म्हणून आपले तिना अभिमान शे. हाई मना तुमना गावनी भाषा शे.
शिवनी भाषा शे, आपले जन्म देणारा माटीनी भाषा शे, म्हणून आपले तिनं अभिमान शे. मी इंग्रजी शिकणू, पुस्तक लिख, इंग्रजी व्याकरण बठीकडे चाली राहीनं, जोरमत चाली राहीनं, पण मी आयराणी सोडी नाही. कारण पहिले म्हण पहिली ओवी म्हणी आयराणीले, मी पहिले म्हणे आयराणीना समोर नत मस्त. मी हिंदी बी शिकणू, हिंदी बी लिखस, मी मराठी शिकणू, मराठीमा बी लिखस. आई जरी करसे तरी माले म्हणी माय बोली आयराणी अख्खी दुनियादारीतीन प्यारी शे. कारण ती शिकाले माले दुनियामानी कोणतीच सायमा जाणं पडं नाही. मायनी भाषा कोणी शिकणी पडस का हो? त्या कराले आपले कोणी शिकाडं होतं का हो? तिना संस्कार मायण्यात दूध महिना आपोआप भेटस. माय हाऊस गुरु आणि माय हाय साय. कागद नको, पाटी नको, पेन नको, पेन्सिल नको, पुस्तक नको, अक्षर नको. मायनी भाषा शिकाली नुसती माय लागस. जठे माय तठे कसा ना दुष्काय. माय तीन मोठं विद्यापीठ जगमा शे तरी कुठे. ऐराणी आई मनी भाषा शे, ऐराणी आई तुमनी भाषा शे. हाई धुळे नंदुरबार जयगाव आणि उत्तर नाशिकनी भाषा शे. तिने आपले नातं गोतं सगळा सोरा संस्कृती सण उत्सव एक जागामा बांधी ठेल शे. तिने आपला सण, आपला उत्सव, व्यवहार, संवाद, चलनवलन यासनी ती भाषा शे. ती आपला जीवन धर्मनी भाषा शे. ती शे म्हणून ती आपली संस्कृती काही समजत ती नाही राहती. ते आपली संस्कृती जीवत तरी ठेवता येते का? कानबाईनं गाणं, गौराईनं गाणं, आखाजी दिवाईनं गाणं, लगीनना गाणं आहे, तेलननं गाणं, गट्याना गाणं, तुळशीना लगीनना गाणं, खंडेरावनी तई बराना गाणं, सत्तरसिंगी मायना गाणं, देवदेवतासनं गाणं हे आपल्या ऐराणी शे म्हणून जीवत ठेवता येतंच. ऐराणी आपला नस नस मासे, रंगतना प्रत्येक थेंब थेंब मासे, आपला जीवनना कणकण मासे. तिना मचूक आपलं पाटलं बी आलंच नाही. ती नुसती आपलीच भाषा नाही, ती आपला देवसनी बी भाषा शे. कारण त्या बठासली आपली भाषा समजस. आपण बटा त्यासना सांगे तीच भाषा बोलतोस, त्यासले जर आपली भाषा समजते नाही, ते त्या एखादी दाव तरी तक्रार करतात ना, माहितीना अधिकार तक्रार करतात ना, वापर करतात ना. ऐराणी जर देवतले समजते आई भाषा किती जुनी याना अंदाज येस. आपण ऐराणी आबिरसनी भाषाना रट लावा माझी एडा विचारनू, अरे आई देवसनी भाषा शे, देवतले समज कयेस, हाई ते तुमले बी माहिती शे. यावरती अंदाज येस की हाई भाषा कितली जुनी शे, प्राचीन शे. हाई देवसली बी कबूल शे, मान्य शे. फक्त मान्य नाही ते सरकारले, मान्य नाही ते लोकप्रतिनिधीसले. कोकणी भाषा बोलणार असतील, ऐराणी भाषा बोलणार असणं प्रमाण जास्त शे, तरी तिले बोलीभाषा ना दर्जा अजून भेटच नाही. याले काय कारण? एक तर ऐराणीमा दर्जेदार साहित्य लिखित स्वरूपमा उपलब्ध करामा आपला अपयश असू शकस. दुसरं कारण म्हणजे ऐराणीनं महत्त्व सरकारले पटाडी देवानी क्षमता ना अभाव. लोकसाहित्याना विचार करायच्या ऐराणी भाषामा जे लोकसाहित्य आज लिखित आणि अलिखित स्वरूपमा उपलब्ध शे, त्यांनी बरोबरी आज तरी महाराष्ट्रामध्ये कोणतीच भाषा करू शकत नाही. मराठी भाषाना लोकसाहित्य असे टक्कर दी इथलं लोकसाहित्य ऐराणी भाषामा उपलब्ध शे. लोकसाहित्याना समुंदरशाही भाषा. हाई लोकसाहित्य दर्जेदार, कर्णमधूर आणि मानव संस्कृतीना मोठा खजिना शे. इना विकासासाठी संशोधन, संवर्धन, संगोपन, लेखन, वाचन, नवनिर्मितीने गरज शे. भाषा संशोधक, साहित्यिक आणि लोकप्रतिनिधी असणा गठबंधननी गरज शे. हा त्रिकोण पुरा होय ना, त्या ऐराणीना उज्ज्वल भविष्य काय फार दूर नाही. साहित्य समजाले माय आणि शेतकरी या दोन गोष्टी जर तुम्ही सुरुवातीला समजण्यात, ते माले असं वाटस की तुम्ही लेखणी आई सफल होईनी असं मला वाटस. मी म्हण्या काही प्रातिनिधिक स्वरूपण्या ऐराणी कविता सादर करस. मना शेतकरी बाप, कोण जपस नावले, कोण जपस गावले, कोण जपस नावले, कोण जपस गावले. मना शेतकरी बाप जपे माटीना जीवले. कोणले येडं गाडीनं, कोणले येडं माडीनं, कोणले येडं गाडीनं, कोणले येडं माडीनं. मना किसान बापले येडं माटी माऊलीनं. कोण जास पंढरीले, कोण जास मथुराले, कोण जास पंढरीले, कोण जास मथुराले. मना शेतकरी बाप रिंगण घाले माटीले. कोण पेस तीरथले, कोण पेस तीरथले, कोण पेस गंगा जलले. मना शेतकरी बाप पूजे आंगना घामले. मना शेतकरी बाप पूजे आंगना घामले. वीरेंद्र बेटसे, धन्यवाद. दुसरी कविता, पहिली शेतकरीनी, दुसरी मायनी. एकच कविता शेतकरी मायवर सादर करत. मायनी वाटणी, विचार करा हा. मायनी वाटणी, पोरे मायनी वाटणी करतस, विचार करा भावसोन. नवराना पहिले मरण येवो, प्रत्येक बाईनं एकच सपन. नवराना पहिले मरण येवो, प्रत्येक बाईनं एकच सपन. सुनील साळुंके, धन्यवाद. जिनं कपाय वस पांढरं, तिनं कोण समजत दुखणं. नवराना पहिले मरण येवो, प्रत्येक बाईनं एकच सपन. जिनं कपाय वस पांढरं, तिनं कोण समजत दुखणं. दोन पोरे काहीच ना घड, दोन पोरे काहीच ना घड. नवरा मरावर वस पडजड. त्यासनी वस जवळ वाटणी, त्यासनी वस जवळ वाटणी. मायनी वस त्यासले नड. रमेश बोरसे, धन्यवाद. गोकुल ठाकूर, धन्यवाद.
दुपारनं जेवण मोठानी घर. विचार करा हा. दुपारनं जेवण मोठानी घर, रातले बसच दाखला ना वट्टावर. तिथं सैबल आहे तोच घरमध्ये. दुपारनं जेवण मोठानी घर, रातले बसच दाखला ना वट्टावर. आंग दोष माय आयवर, आंग दोष माय आयवर. आपलं बाथरूम कितलं सजाडेल शे, पण त्यानं दर्शन मायले वस नाही. आंग दोष माय आयवर, जपानं खाटलं मारुतीना पारवर. आंग दोष माय आयवर, जपानं खाटलं मारुतीना पारवर. एक दिन माय म्हणस कुत्रानं जिनं काय कामनं. एक दिन माय म्हणस कुत्रानं जिनं काय कामनं. कंबरनं नेसणं म्हणे आते वयनं परशी पुसणं आदरणं. एक दिन माय म्हणस कुत्रानं जिनं काय कामनं. कंबरनं नेसणं म्हणे आते वयनं फरशी पुसानं आदरणं. तिसरी कविता आहे, भाऊ तुना पोऱ्याले आवरीले ना. आज ना पोरेसनी अवस्था काय आहे दखा तुम्ही. ते हाय फायना उन्हा जमाना, हाय फायना उन्हा जमाना, भाऊ तुना पोऱ्याले आवरीले ना. हाय फायना उन्हा जमाना, भाऊ तुना पोऱ्याले आवरीले ना. मीना सैंदाने धन्यवाद. डॉक्टर प्रकाश राव धन्यवाद. हाय फायना उन्हा जमाना, भाऊ तुना पोऱ्याले आवरीले ना. हो कथा कथा पाय फेकस, यानं लखन चांगलं दिसत नाही ना. भाऊ तुना पोऱ्याले आवरीले ना. तोंडमा डुच्चा नजरना लुच्चा, पोटरीसमा कच्चा वागामा बच्चा, बिहेरण्या बाटल्या फोडस. तोंडमा डुच्चा नजरना लुच्चा, पोटरीसमा कच्चा वागामा बच्चा, बिहेरण्या बाटल्या फोडस. भाऊ यांना शरीरमा ढंग नाही ना. भाऊ तुना पोऱ्याले आवरीले ना. कॉलेजनं नावनी सिनेमावर ताव, अहो खात फिरस वडापाव. कॉलेजनं नावनी सिनेमावर ताव, अहो खात फिरस वडापाव. अहो शायनिंग मारत फिरस, यानं वागामा ठिकाण नाही ना. भाऊ तुना पोऱ्याले आवरीले ना. हातमाकडं येले फिरानं येडं, हातमाकडं येले फिरानं येडं. हाव गाजाडस पत्तास ना फड. हातमाकडं येले फिरानं पड, गाजाडस पत्तास ना फड. हाव सटीनी वाट दखस, यानं अडकेस ना कोका वही घ्या ना. भाऊ अरे तुना पोऱ्याले आवरीले ना. दिनभर निजसनी रातभर जागस, दिनभर निजसनी रातभर जागस. घोटवर घोटनी झुरकावर झुरका, हाव पिव्या धमक दिसस, यानं चैत्यान ठिकाणवर नाही ना. भाऊ तुना पोऱ्याले आवरीले ना. हाय फायना उन्हा जमाना, भाऊ तुना पोऱ्याले आवरीले ना. भाऊ तुना पोऱ्याले आवरीले ना. नेता पुढारी आज ना दखा तुम्ही काय करतस. आणि आपण जे दखतस, जे चित्र दखीसने आपले वेदना होतीस, आपलं कायच तुटस, आपलं मन भनंग बस, ते लिखा ना. काय बी असं 2-4 कविता लिख्यात. काही ते नुसतं संमेलनं भाग लावून करतात, चालू चालू कविता लिखतात. अरे चालू चालू नका लिखा रे, असा चालूपणा नका करा रे. तुम्हाला काय पी पडी अशी गोट कागदवर येऊ द्या रे म्हणा भाऊसर. नेता पुढारी मना झेंडा तुना झेंडा, मना झेंडा तुना झेंडा. पुढारी जरा सांगितलं ना, रंग न्यारा न्यारा अजेंडा. मना झेंडा तुना झेंडा, रंग न्यारा न्यारा अजेंडा. लोक त्याच न्यारा गेंडा, लोक ते त्याच आहेत ना. पब्लिक तिचीच आहे ना. हब्बल जनता मातच गुंडा. दखा तुम्ही स्वातंत्र्य भेटाण करता समर्पण करणारच ना. इतिहास आपण इसरी चालणूत आणि गुंडा बनणारच ना. इतिहासले आपण सलाम करी राहिनू. त्याच प्रश्न तोच आवाज, त्याच प्रश्न तोच आवाज, तीच खरूज तीच खाज. गजबजच मात्र वटेल ताज, गजबजच मात्र वटेल ताज. जितेंद्र चौधरी धन्यवाद. त्याच प्रश्न तोच आवाज, तीच खरूज तीच खाज. गजबजच मात्र वटेल ताज, चरतच नेता सुटेल लाज. त्याच प्रश्न तोच आवाज, तीच खरूज तीच खाज. गजबजच मात्र वटेल ताज, चरतच नेता सुटेल लाज. जो चोर त्यालेच नाव, जो चोर त्यालेच नाव, बदनाम आठे खातच भाव. जो चोर त्यालेच नाव, बदनाम आठे खातच भाव. करत साव काव काव. सुभाष पाटील धन्यवाद. करत साव काव काव. शकुनीना हातमा फसस डाव. भाऊसन शकुनीना हातमा फसस डाव. सध्या जातनं पीक जास्ती माती जायले. जखात जात नवनी कविता. जो तो मांगी राहिना आरक्षण आपापली जातले, जो तो मांगी राहिना आरक्षण आपापली जातले. काब प्रत्येक जन्मालाही राहिना दिवाणी वाचले. जो तो मांगी राहिना आरक्षण आपापली जातले. काब प्रत्येक जन्मालाही राहिना दिवाणी वाचले.
प्रत्येकनं न्यारं नाव पण गाव ते एकच रास. प्रत्येकनं न्यारं नाव गाव ते एकच रास. एक गाव एक जात मग भेदाभेद का बरास. सीमावरना सैनिकले देश आईच जात रास. वावरमाना शेतकरीले घाम आईच जात रास. प्रत्येकनी एक कात मग जात का व न्यारी रास. उजायाना किरणनी वात कोठे न्यारी रास. तुनी जात मनी जात एक हाईस खरी बात शे. तुनी जात मनी जात एक हाईस खरी बात शे. सागर म्हणा पाणीले नदीनं कोठे गोत शे. तुनी जात मनी जात एक हाईस खरी बात शे. सागर म्हणा पाणीले नदीनं कोठे गोत शे. जो तो मागे राहिना आरक्षण आपापली जातले काब प्रत्येकजण मलाही राहिना दिवाणी वातले.